सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हिरकणी दाखल. पेंचमधून आणलेल्या लाडूचे नामकरण. वाघांची संख्या झाली 6. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसऱ्या वाघिणीचा समावेश झालेला आहे. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेली ही लाडू नावाची वाघीण कोयना अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आली. यामुळे सह्याद्रीमधील एकूण वाघांची संख्या आता 6 झाली आहे. लाडू ही वाघीण पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडली होती. त्यानंतर रस्ते मार्गाने तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले. पुढे बोटीने प्रवास करून कोयना अभयारण्यात पोहोचवण्यात आले. येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची सखोल तपासणी केली. तिला पाणी आणि मांसाहार देण्यात आला असून तिने व्यवस्थित स्वीकारला. नंतर कोयना अभयारण्याच्या कोर जंगल क्षेत्रातील सुरक्षित ठिकाणी तिला मुक्त करण्यात आले. कोयना अभयारण्यात आधीपासूनच असलेल्या नर वाघ STR-03 बाजीच्या जोडीलाही नवीन वाघीण STR-06 दाखल झाल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे भविष्यात वन्यजीव संवर्धनासह पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. 1165 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यात पसरलेला 1165 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध असून अनेक दुर्मिळ प्रजातींचे आश्रयस्थान आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आलेल्या 3 वाघिणींमुळे सह्याद्रीतलं एकंदर पर्यटनाची वृद्धी होत आहे. पर्यटकांची येण्याची संख्या वाढत आहे. होमस्टेची संख्या वाढत आहे. एकंदरच सर्व भागाचा हा आर्थिकदृष्ट्या आणि संपन्नतेचा विकास होत आहे. याचबरोबर जंगलाचं देखील संवर्धन होत आहे. सह्याद्रीमधले 3 नर वाघ अस्तित्वाला होते, त्याच्या जोडीलाच आता 3 मादी वाघ आलेले आहेत. याच्यामुळं सह्याद्रीमध्ये प्रजनन होऊन यांच्या वाघांची संख्येत वाढ होईल आणि पर्यटकांना देखील लवकरच जिप्सीच्या टूरमध्ये वाघाचं दर्शन अनुभवायला मिळेल. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.